सर्वात प्रथम तर मी मंत्रिमंडळामध्ये मला उचित स्थान आणि माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये मी माझी योग्यता बघून भारतीय जनता पक्षाने मला ही संधी दिली। देशाचे माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी, राष्ट्रीय भाजपचे अध्यक्ष माननीय नड्डा साहेब, या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला त्या संधी दिली। त्याबद्दल मी नेतृत्वाचा माननीय मोदीजींचा ऋणी आहे। जी जबाबदारी खाते वाटपामध्ये मला दिली याचा अतिशय आनंद मला आहे, कारण माझ्या हृदयाजवळ असलेली आणि ज्यात माझी आवड आणि रुची असलेली दोन्ही खात्यांची जबाबदारी मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे। एक, आपल्या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा, साहित्य, कला, संस्कृती या वैभवशाली परंपरेच्या संदर्भामध्ये काम करण्याची मला संधी सांस्कृतिक कार्य म्हणून दिली। आणि बरोबरीने जी माझी आवड आहे, उद्याच्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाची भाषा आणि जगाबरोबर महाराष्ट्राची तुलना करताना महाराष्ट्र जगात पुढे गेला पाहिजे या संबंधीची पायाभरणी जी सुरू झाली आहे, अशा विषयाचं माहिती तंत्रज्ञान हा विभाग, हा उद्याच्या वैभवशाली महाराष्ट्राची पायाभरणी याचं काम मला दिलं। मी खूप आनंदी आहे आणि त्या पद्धतीचं काम आणि जो विश्वास माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 14 कोटी महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर टाकला आहे ते मी परिपूर्ण करीन, हा पहिल्यांदा शब्द देतो। काल ज्यावेळेला मुंबईमध्ये मी पहिल्यांदा शपथविधीनंतर आलो, उतरल्या कुठले विभाग मिळाले याची गोड बातमी मिळाली आणि तिथेच मुंबईकर जनतेने मोठी बाईक रॅली काढून एक सन्मान आणि स्वागत सोहळा केला आणि माझ्या मतदारसंघात कृष्णचंद्र मार्ग वांद्रे रेक्लेमेशन येथे अतिशय भव्य प्रमाणात आनंदोत्सव सुद्धा केला। आणि म्हणून मी मुंबईकर जनतेचे आणि माझ्या मतदारसंघातील नागरिकांचे सुद्धा मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो। आज जो लाईट्स ऑफ होप्स, ज्या पद्धतीची रोषणाई उद्याच्या महाराष्ट्राच्या विश्वासार्हतेची ही गेली 8 वर्ष आपण सातत्याने करतो आहोत। वांद्रे रेक्लेमेशन प्रमोनाड भागामध्ये या पद्धतीच्या रोषणाईतून हा मोकळा सगळा असलेला प्रमोनाडचा भाग नागरिकांनी आनंदोत्सव करावा, उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करावं, कला, संस्कृती, संगीत याच्या तालाबरोबर स्वतःच्या आयुष्यातला आनंद घ्यावा, या पद्धतीने मुंबईतल्या पहिल्या निर्माण केलेल्या आमच्या कार्बन न्यूट्रल ओपन स्पेसमध्ये आज हा कार्यक्रम 8 वर्षानंतर पुन्हा होतोय, सातत्याने होतोय, याचा मला अभिमान आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच दिसत आहे। रायगड असेल, बीड असेल, नाशिक असेल, महायुतीमधलेच नेते जे मंत्रिमंडळात आहेत ते आता कुठेतरी स्वतःचा दावा त्या मंत्रिमंडळामध्ये पालकमंत्री पदावर करतात। मला याची पूर्ण माहिती नाही, पण कोणी अपेक्षा करणं यामध्ये गैर आहे असं मला वाटत नाही। त्या भागातील नागरिकांची काय अपेक्षा असेल, निवडून आलेल्या आमदारांची अपेक्षा असेल, मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची अपेक्षा असेल, तर अपेक्षा काही असणं चुकीचं नाही। अपेक्षांचं सार्वजनिक पद्धतीने भाष्य करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला टाळलं पाहिजे असं वाटतं। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय याच्यावर योग्य निर्णय करतील, पण महायुतीमध्ये रस्सीखेच या विषयावरून आहे असं मला वाटत नाही। खरं तर आपण मुंबईचं भाजपचं शहर अध्यक्षपद भूषवलेले आहे, आता मंत्रिमंडळामध्ये पण आपल्याला स्थान मिळालेलं आहे। काही दिवसांमध्ये महानगरपालिका पण येत आहेत अशी चर्चा आहे। तर अशामध्ये आपल्याला जर पालकमंत्रीपद मिळालं तर त्याचा फायदा भाजपला महानगरपालिकेमध्ये भगवा फडकवायला होईल। या सगळ्या विषयांचं उत्तर देणं मी टाळतो,
मी देणार नाही. जी जबाबदारी दिली आहे ती परिपूर्णतेने पार करू. मुंबई भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वच एक युनिट म्हणून काम करतो आणि ते युनिट म्हणून आम्ही सगळे मुंबईमध्ये भाजपचा महापौर, महायुतीचा महापौर आणि महायुतीचा विजय हा व्हावा यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागू. विधानसभेमध्ये एकमेकाविरोधात दिसणारे ठाकरे बंधू आज एका कार्यक्रमामध्ये एकत्र दिसले, एकमेकांशी गप्पा मारल्या. यावरून कुठेतरी चर्चा केली की ठाकरे बंधू परत एकत्र येतील म्हणून. मला वाटतं कुठल्या लग्न सोहळ्यामध्ये नातेवाईकांमध्ये परिवारातील लोकांनी एकत्र येणं ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मी तर संस्कृती आणि संस्कृती कार्याचा मंत्री आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने असलेल्या आपल्या महाराष्ट्रातील किंवा मराठी माणसाच्या संस्कृतीप्रमाणे लग्नामध्ये किंवा सोहळ्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचं मी स्वागतच करेन. पण ते जर राजकीय दृष्ट्या एकत्र आले, मला वाटतं याच्यावर भाष्य करावी आज वेळच नाही आहे. त्या दोघांना पहिल्यांदा त्यांची भूमिका या तुमच्या प्रश्नाआधी स्वतः स्पष्ट करावी लागेल आणि त्यामुळे तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नाआधी त्या दोघांची भूमिका ही काही महाराष्ट्रासमोर आली अशी माझी माहिती नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या परभणीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पीडित सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेणार आहेत. कुठेतरी पोलिसाच्या डिटेनमध्ये हा मृत्यू झालेला आहे असा परिवाराचा आरोप आहे आणि राहुल गांधी सुद्धा आता उद्या दौऱ्यावर भेट घेण्यासाठी. मला वाटतं या विषयावर विस्तृत माहिती आणि उत्तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे. या सगळ्या विषयाला, घटनाक्रमाला एका अर्थाने राजकीय रंग लावून अशांतता पसरवणं हे सर्वांनीच टाळलं पाहिजे. हेच महाराष्ट्राच्या हिताचं आहे आणि त्यामुळे भेटीगाठी जरूर कराव्यात, पण यामधला राजकीय रंग काढून अशांततेचं वातावरण महाराष्ट्रात होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. मला वाटतं त्यांचा पक्ष आणि भुजबळ साहेब यांच्यामध्ये संवाद होईल किंवा व्हावा आणि त्यातला योग्य तो निर्णय त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वासंदर्भामधला भुजबळ साहेब किंवा त्यांच्या पक्षाचे नेते घेतील अशी अपेक्षा आपण धरूया. सर, तंत्रज्ञान और माइथी के मंत्री पद मिलने के बाद आज आप लोगों के बीच आए, यहाँ पर एक कार्यक्रम का जो है आयोजन किया गया था, कैसी भावना है? सबसे पहले तो मैं इस विभाग की जिम्मेदारी मुझे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार जी ने दी. इसके लिए मैं उनका धन्यवाद व्यक्त करता हूं और विशेष रूप से इस जिम्मेदारी का वहन मैं कर सकता हूं, इस प्रकार का विश्वास मेरे ऊपर हमारे सर्वोच्च नेता माननीय नरेंद्र मोदी जी, भारत के प्रधानमंत्री माननीय केंद्रीय गृह मंत्री अमित शाह जी और माननीय भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जी ने ये विश्वास मुझे मेरे ऊपर जताया. इसके लिए मैं उनका ऋणी हूँ और मैं ये स्पष्ट करना चाहता हूँ, ये दो विभाग मुझे देकर मैं बहुत इस काम में खुश हूँ, आनंदी हूँ और इसका मैं एक उचित कार्य करके महाराष्ट्र को दिखाऊंगा. एक विभाग, सांस्कृतिक विभाग, कल्चरल अफेयर्स, ये महाराष्ट्र की वैभवशाली परंपरा को पूरे दुनिया के सामने लाने का, दिखाने का, आगे लेके जाने का जो सालों से प्रयास है उस तरफ काम करने का मौका मुझे देता है. ये मेरे दिल के करीब विषय है. और दूसरा विभाग जो है वो कल का महाराष्ट्र दुनिया में कैसा दिखा जाए, जो टेक्नोलॉजी के आधार पर जनसामान्यों की समस्याओं को सुलझाने का उचित कार्य करता है, ऐसा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी डिपार्टमेंट मिला है. दोनों डिपार्टमेंट महाराष्ट्र की वैभवशाली एक परंपरा जो रही है उसको दिखाता है और कल के महाराष्ट्र की वैभवशाली परंपरा के काम को आगे बढ़ाता है. वो दोनों काम मैं उचित तरीके से करूंगा, ये स्पष्ट करना चाहता हूं और महाराष्ट्र की जनता की, 14 करोड़ जनता की मैं सेवा करूंगा. जहां तक मुंबई में कल मैं आया तो उतरने के बाद ही मुझे ये जानकारी मिली और कौन सा विभाग दिया उसकी जानकारी मिलने के बाद 1200-1500 भी ज़्यादा बाइक रैली से मुंबई वासियों ने मेरा स्वागत किया. बांद्रा विधानसभा मतदार संघ के मेरे नागरिकों ने, मतदाताओं ने रेक्लेमेशन में एक उत्सवपूर्ण जल्लोष और अभिनंदन का कार्यक्रम किया. मैं बांद्रा के सभी मतदाता और मुंबई वासियों का भी धन्यवाद व्यक्त करता हूं. आज जहां पर हम इकट्ठा हुए वांद्रे रेक्लेमेशन प्रोमेनाड पर इस पूरे विभाग का ब्यूटिफिकेशन करना
और साथ ही में 8 साल से लगातार लाइट्स ऑफ होप्स आने वाले साल में संगीत कला नृत्य के साथ एक रोशनाई से आनंद उत्सव करना, इस प्रकार का लगातार मैं कार्यक्रम करते आ रहा हूं। आज उसी श्रृंखला में उस कार्यक्रम का उद्घाटन यहां पर किया है और लोग उत्साह में इसमें सम्मिलित हो रहे हैं। मैं मुंबई वासियों को आह्वान करता हूं कि आनंद मनाएं, ज़रूर मनाएं, शांतता प्रिय तरीके से सबको साथ में लेकर। मध्यंतरी महायुती सरकार असताना आदित्य ठाकरे यांनी अनेक आरोप केलेले होते की पुण्यातील अनेक कंपन्या, IT कंपनी ह्या पुणे सोडून जात आहेत ट्रॅफिकच्या समस्या आणि इतर समस्यामुळे। आपण आता IT मिनिस्टर झालेला आहात, परत त्याच गोष्टी टीका होतीलच। त्या संदर्भात आपण कसं काम करणार आहात? ज्या कंपन्या जात आहेत त्यांना परत कसं महाराष्ट्रात आणणार आणि नवीन उद्योग कशा प्रकारे? मुळामध्ये विरोधकांनी जो केलेला आरोप आहे, विशेषतः आदित्यजी ठाकरे यांनी, हा पूर्ण माहिती अंती घेतला आणि केला आहे का याबद्दल सुद्धा माझ्या मनात शंका आहे। पण तो बाजूला ठेव, काही चांगल्या सूचना आदित्य ठाकरे किंवा विरोधकांच्या असतील तर त्या सूचनांचा विचार करूनही हे सरकार काम करेल। माझ्याकडून मी संवाद आदित्य ठाकरे असो का विरोधक असो यांच्याशी करीन, पण महाराष्ट्रात रोजगार, IT इंडस्ट्री आणि बरोबरीने या सगळ्यात महाराष्ट्राच्या युवकांचं भलं व्हावं असंच कार्य माझ्या डोळ्यासमोर आहे आणि ते मी करेन। सर, आगे अब BMC चुनाव की भी तैयारियां जो है उत्तर द्वारा शुरू हो चुकी हैं और आपको क्या हम इस बार पालक मंत्री करते हैं? देखिए, कौन पालक मंत्री बनेगा ये मेरे लिए महत्व का विषय नहीं है। जो सालों साल भ्रष्टाचार युक्त इस प्रकार का महानगर पालिका में उभाटा सेना का कारोबार था, उसको हटाने के लिए भारतीय जनता पार्टी एकत्रित सामूहिक लीडरशिप में काम कर रही है। हम उस सामूहिक लीडरशिप में भारतीय जनता पार्टी का महापौर, महायुति का महापौर और महायुति की सरकार मजबूत तरीके से लोगों की, मुंबई वासियों की सेवा करने के लिए आए, इस काम में लग रहे हैं और आगे भी करेंगे। सर, शिवसेना के विधायकों ने दावा किया कि मुंबई महानगर पालिका में उनका महापौर बैठेगा। शिंदे गुट के विधायकों ने दावा किया। भाई, दावा करने से क्या होता है? आज मैं आ रहा था तो दादर में एक जगह पर पोस्टर देखा और उबाटा शिवसेना के नए निर्वाचित मंत्रियों के स्वागत का वो पोस्टर एक ब्लैक बोर्ड पर समा जाए इतना छोटा था। तो इतने कम नंबर के MLA उनके हैं। अब बड़े बड़े दावा करना उनके स्वभाव के अनुसार है और इसके लिए उन दावों पर चर्चा करने का क्या मतलब है? जब मुंबई वासियों का रुझान स्पष्ट है तब मुंबई वासियों के हक में, मुंबई वासियों के रुझान की तरफ, मुंबई वासियों की अपेक्षा के लिए काम करना हमारा जिम्मा है, हम काम करेंगे। विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट दिसत आहे। संजय राऊत रोज दावा करतायत की आमचे कार्यकर्ते म्हणतात की मुंबई महानगरपालिका शिवसेना ठाकरे गटाने स्वतंत्र लढली पाहिजे, महाविकास आघाडी म्हणून लढली नाही पाहिजे। कुठेतरी विधानसभेच्या निकालामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स लो वाटतो। तुम्ही मीडियाचे मित्र आजही माझ्या समोर आहात, त्या दिवशी होतात ज्या दिवशी मी हे म्हटलं जागा वाटप चालू होतं महाविकास आघाडीचं, त्यावेळेलाही मी हे म्हटलं होतं की महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे। बळे त्यांनी महाविकास आघाडीच्या जागांमध्ये संख्या एकमेकाला देण्याचं बळ एकत्र जरी आणून एकत्र राहिले तरी ज्या दिवशी निकाल होईल त्या दिवशी ते फुटतील आणि महाविकास आघाडी संपेल। मी जे म्हणालो ते स्पष्टता होताना दिसतंय। महाविकास आघाडी फुटते आणि त्यांची एक्सपायरी डेट जवळ आली आहे। स्वार्थापोटी एकत्रित आलेली लोक स्वार्थामुळेच वेगवेगळे होत आहेत। यांना महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्राच्या जनतेचं हित याबद्दल काही देणं घेणं नाही, हे आता स्पष्ट होत आहे। सर, BMC के चुनाव जैसे मैंने बात कर रही थी है और ऐसे महाविकास आघाड़ी में अब कहीं ना कहीं शिवसेना UPT अकेले लड़ने की ओर देख रही है। संजय राउत ने इस पर बयान दिया था, इसको लेकर देखिए, मीडिया के मेरे सभी मित्र, तब भी आप मेरे साथ थे और अब आज भी आप मेरे सामने हैं। मैंने जो MLAs की सीटों के बंटवारों के समय महाविकास आघाड़ी में द्वंद्व चल रहा था, तब भी कहा था कि महाविकास आघाड़ी की एक्सपायरी डेट नज़दीक आ चुकी है। ये आपस में झगड़ा करके टूट जाएंगे, फूट जाएंगे। अगर सीटों के बंटवारों में जबरन इकट्ठा रहे भी तो चुनाव का रिजल्ट आने के दिन फूट जाएंगे। आज वो स्पष्ट होता दिखाई दे रहा है। महाविकास आघाड़ी फूटने की कगार पर है और इसका मतलब स्पष्ट है कि स्वार्थ के लिए इकट्ठा हुए लोग स्वार्थ के लिए एक दूसरे को छोड़ रहे हैं।
इनको 14 करोड़ महाराष्ट्र की जनता के हित से ना कोई लेना है ना देना है। सर, क्या महायुति में महानगर पालिका चुनाव के लिए मनसे को लेने के प्रयत्न होंगे या? देखिए, इस विषय पर अभी कोई भी चर्चा कोई भी स्तर पर ना उनके तरफ से है ना महायुति की तरफ से है। सर, चुनाव कब तक अपेक्षित है? देखिए, इसके ऊपर न्यायालय पर जो एक केस पेंडिंग है उसके बाद ही कोई चर्चा की जा सकती है और मुझे लगता है माननीय मुख्यमंत्री इस विषय पर उचित जवाब देंगे। तो जो ट्रेजरर का पोस्ट है बीसीसीआई का, उसको लेकर कब होगा? देखिए, कोर्ट के न्याय के अनुसार बीसीसीआई में एक व्यक्ति एक ही पद पर काम कर सकता है और सरकार में या सरकारी अंग बनने के बाद बीसीसीआई के पद को छोड़ना होता है। बीसीसीआई का ट्रेजरर ये पद मैंने पहले ही छोड़ दिया है। अब उस जगह पर नवनिर्वाचित कोषाध्यक्ष का विषय यह बीसीसीआई के एपेक्स काउंसिल की कक्षा में आता है और बीसीसीआई के एपेक्स काउंसिल उसका निर्णय और उसकी उचित जानकारी देगी। सर, एकनाथ शिंदे और अजीत पवार ने कहा था कि जो मंत्री बने हैं उनका कार्यकाल 2.5 साल का होगा, 2.5 साल बाद चेंज होगी। क्या बीजेपी भी इसी फॉर्मूले पर चलेगी? देखिए, वो दोनों दल अपने आप में स्वायत्त और स्वतंत्र है, तो एकनाथ जी और अजीत दादा पवार ने जो कहा उसके ऊपर मैं भाष्य नहीं करूंगा और भारतीय जनता पार्टी के मंत्रियों के विषय पर कहने का अधिकार ये देवेंद्र जी का है, उसके ऊपर देवेंद्र जी वक्तव्य करेंगे। खरं तर महायुतीचं मंत्रिमंडळ बघितलं तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचे पोर्टफोलिओ जे आहेत ते नवीन चेहऱ्यांना देण्यात आलेले आहे। मात्र जे जुने चेहरे आहेत, गिरीश महाजन सारखे असतील किंवा विखे पाटील सारखे असतील, यांना जॉईंटली मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। कुठेतरी नवीन चेहऱ्यांना पक्षाने जास्त संधी दिलेली आहे। मला वाटतं याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वाच्या स्तरावर होतो आणि त्यामुळे त्याचं उचित उत्तर हे माननीय मुख्यमंत्री किंवा केंद्रीय नेतृत्व देऊ शकेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।